विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना रायगड जिल्ह्यातील महायुतीत दिवसेंदिवस तणाव अधिक वाढत असल्याचं चित्र निर्माण झालंय। शिंदेंच्या शिवसेनेने कर्जत मतदारसंघावरून राष्ट्रवादीला सुनावलं असताना आता अलिबाग विधानसभेच्या जागेवरून शिंदे गटाने थेट भाजपला अंगावर घेतलंय। त्यामुळे आता जिल्ह्यात भाजप विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष टोकाला पोहोचण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। शिंदे गटाच्या शिवसेनेने शुक्रवारी अलिबाग येथे बोलावलेल्या जिल्हा कार्यकारिणी मेळाव्यात भाजपला चांगलेच खडेबोल सुनावले। अलिबाग विधानसभा मतदारसंघातून भाजपचे दिलीप भोईर यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली। त्यावर जिल्हा प्रमुख राजा केनी चांगले संतापलेत। दिलीप भोईर यांनी सुरू केलेले माकड चाळे ताबडतोब बंद करा, अन्यथा पेनमध्ये शिवसेना निवडणूक लढवेल, उरण आणि पनवेलमध्ये सुद्धा ताकद दाखवू असा इशारा जिल्हा प्रमुख राजा केनी यांनी दिलाय। अलिबाग विधानसभा मतदारसंघात सुद्धा छोट्या भोईला माकड चाळे करण्याचे जे काही प्रयत्न चालू आहेत, तर मी तुम्हाला नेते मंडळीला एवढं सांगू इच्छितो ताई की जे आपली नेते मंडळी कोर कमिटीमध्ये आहेत त्या नेते मंडळीला सांगा की 2-2.5 महिन्यावर ज्या निवडणुका आहेत आणि त्या निवडणुका हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आले असताना कमली निशाणी लावून जर भावी आमदार म्हणून असे जर पोस्टर बॅनर जर सोशल मीडियावर जर पाठवत असतील आणि त्याला वेळीच जर कुठे बंधन येत नसेल किंवा त्यांची कुठे पदावर नाही किंवा पक्षात हकालपट्टी होत नसेल तर मग युतीचा धर्म आम्हीच पाळावा का? कारण ते विधानसभा मतदारसंघात सुद्धा शिवसेनेचे 40,000 मत आहेत। हे सुद्धा जर अलिबाग विधानसभा मतदारसंघामध्ये जर असले माकड चाले करत असतील तर ते सुद्धा आम्ही शिवसेने खपून घेतले जाणार नाही। मग आम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला आलेला पेन विधानसभा मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघाला सुद्धा तिथले कार्यकर्ते आमचे सक्षम आहेत, ते सुद्धा त्या विधानसभामध्ये निवडणूक लढण्यासाठी इच्छा प्रकट केलेली आहे। परंतु आम्ही सबुरीचा सल्ला नेते मंडळी आमच्या दिलेला आहे आणि त्यामुळे आज तुम्ही मंत्रालय लेवलला किंवा सीएम साहेबांकडे किंवा युतीच्या नेते मंडळींकडे चर्चा करत असाल त्यावेळेला जो आमचा या तालुक्याचा प्रश्न आहे आणि जो पेन सुधाकर मतदारसंघ प्रश्न आहे तो तुम्ही तिथे उपस्थित करा आणि जे काही माकड चाळे करणारे लोक आहेत त्यांच्यावर ताबडतोब कारवाई व्हायला पाहिजे। नपेक्षा जी 40,000 मतं सुधाकर पेन मध्ये आहे ती पनवेलमध्ये आमची ताकद आहे, उरणमध्ये सुद्धा आमची ताकद आहे, मग युतीचा धर्म आम्ही पाळावा का हे सुद्धा महत्वाचं आहे। काही दिवसांपूर्वी कर्जतच्या जागेवरून सेनेच्या महेंद्र थोरवे यांनी थेट सुनील तटकरे यांनाच आव्हान देत श्रीवर्धनमधून निवडणूक लढवण्याची भाषा केली होती। जिल्ह्यात सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणावर शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांनीही नाराजी व्यक्त केली आहे आणि ज्या काही छोट्या मोठ्या कुरबुरी प्रत्येक ठिकाणी चाललेल्या आहेत त्याची दखल नक्कीच घेतली गेलेली आहे आणि वरिष्ठांपर्यंत या गोष्टी पोहोचवल्या जातील आणि कुठल्याही पद्धतीने आपापसात बेबनाव असू नये याची काळजी घेतली जाईल। परंतु अलिबाग जिल्ह्याबद्दल मी हे नक्कीच सांगेन की अलिबाग विधानसभेचं आणि शिवसेनेचं नातं हे अतूट आहे आणि माननीय आमदार महेंद्र दळवीजी ज्या पद्धतीने काम करतायत आणि ज्या पद्धतीने लोकांचा त्यांना सपोर्ट आहे आणि लोकसभेमध्ये सुद्धा जवळजवळ 40,000पेक्षा जास्त लीड या अलिबाग मतदारसंघाने दिलेला आहे। मला वाटतं याच्यामध्ये काही कारण नाहीये की काही वितुष्ट असण्याचं, परंतु जर कोणी अशा काही गोष्टी करत असतील तर त्याची नक्कीच दखल घेतली जाईल। लोकसभा निवडणूक महायुतीमधील घटक पक्षांनी एकदिलाने लढवली होती, मात्र आता राजा केनी यांच्या तोंडून शिवसेनेनं थेट भाजपलाच आव्हान दिलंय। त्यामुळे विधानसभेपूर्वी उडणाऱ्या ठिणग्या आगामी भडक्याची चाहूल तर नाही ना असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, कोकण मंथन।